स्मशानभूमी नसतानाची परिस्थिती तुम्हाला दाखवतो। येथे काल परवाच एक मृत्यू झालेला आहे आमच्या गावामधला रणदिव्याचा, तर ही जाळलेला आहे आणि पलीकडे एक रणदिव्याचं घरामधलं एक दफन केलेलं आहे। ही परिस्थिती होती मागील 15 वर्षापासून। ही रस्त्यावर जाळलेला आहे। ही रस्ता आहे गावातला डिगोळ देशपांडे ते नदीकडे जाणारा रस्ता आहे, तर त्या रस्त्याच्या बाजूला जाळलेला आहे। ही भयान परिस्थिती आहे रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख आणि डिगोळ देशपांडे गावाची। गुडघ्याच्या पाण्यामध्ये आम्ही बाई पुरली, जाळता आलं नाही पावसामध्ये म्हणून पुरली, तर पाणी होतं मांड्या इतकं पाणी त्या खड्यामध्ये पाणी आलेलं। ही परिस्थिती 1-2 वर्षाची नसून तब्बल 10-15 वर्षांची आहे। 15 वर्षांपासून गावकरी स्मशानभूमीसाठी प्रयत्न करत आहेत। 15 वर्ष या मतदारसंघातून काँग्रेसचाच आमदार झाला आहे। आमदारच काय तर पोहरेगाव जिल्हा परिषद गट तयार झाल्यापासून म्हणजे 1995 पासून ते आजपर्यंत फक्त काँग्रेसचाच जिल्हा परिषद सदस्य निवडून येत आहे। तरी सुद्धा एवढी दयनीय अवस्था या गावाची झाली आहे। बहुतेक गेल्या 15 वर्षात काँग्रेसच्या नेत्यांना डिगोळ गाव हे सापडलेच नसावे, पण माणुसकीला काळिंबा भासणारी ही परिस्थिती आता बदलणार आहे। कारण 2024ला लातूर ग्रामीणमध्ये परिवर्तन झाले आणि रमेशप्पा कराड हे आमदार झाले। रमेशप्पांनी एका वर्षाच्या आतच हा प्रश्न मार्गी लावला आहे। डिगोळ देशपांडे येथील गारणामधील स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली। आपले ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड साहेब यांनी प्रयत्न केले आणि दशरथ सरवदे यांनी पाठपुरावा केला। स्मशानभूमीला जागा प्राप्त करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी रमेशप्पा कराड आणि पाठपुरावा केल्याबद्दल ॲडव्होकेट दशरथ सरवदे यांचे आभार मानले आहेत।